रोजगार. खानापुरातील प्रत्येक नागरिक मतदार यादीत असावा, भाजप नेत्यांचा आग्रह. आमदार विठ्ठल हलगेकर. खानापुरातील प्रत्येक नागरिक मतदार यादीत असावा, भाजप नेत्यांचा आग्रह. आमदार विठ्ठल हलगेकर. भारतीय जनता पक्षाच्या खानापूर तालुका मंडळ कार्यालयात 2 जुलै 2026 रोजी विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या पत्रकार परिषदेला तालुक्यातील पत्रकार, सामाजिक माध्यमांचे प्रतिनिधी तसेच विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार श्री विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर तालुक्यातील नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले. रोजगार, व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे तालुक्याबाहेर अथवा इतर राज्यात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत आपल्या कायमस्वरूपी गावातील मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत तालुका अध्यक्ष श्री बसवराज साणिकोप्प, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री प्रमोद कोचेरी, माजी आमदार श्री अरविंद पाटील तसेच सौ धनश्री सरदेसाई यांनी आपल्या भाषणातून भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या विशेष मतदार यादी सखोल पुनरावलोकन मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. मतदार यादीची अचूकता, नव्या मतदारांची नोंदणी आणि आवश्यक दुरुस्त्यांचे महत्त्व यावर त्यांनी विशेष प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या प्रारंभी तालुका भाजप सचिव श्री मल्लाप्पण्णा मारियाळ यांनी उपस्थित पत्रकार, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच BLA 1 आणि BLA 2 कार्यकर्त्यांचे स्वागत केले. या पत्रकार परिषदेला आमदार श्री विठ्ठल हलगेकर, तालुका मंडळ अध्यक्ष श्री बसवराज साणिकोप्प, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री प्रमोद कोचेरी, माजी आमदार श्री अरविंद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री बाबूराव देसाई, श्री गजानन रेमानी, जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय कुबल, BLA 1 श्री देसाई, जिल्हा किसान मोर्चा उपाध्यक्ष श्री सदानंद पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ श्री चेतन मनेरकर, श्री सुनील मड्डीबनी, श्री इटगी, श्री प्रशांत लक्के भैलकर, श्री सदानंद मसेकर, श्री राहुल अळवडी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय कुबल यांनी उपस्थित पत्रकार व मान्यवरांचे आभार मानले. प्रमोद कोचेरींनी सांगितलं, समजा जर ह्या वेळेला जर नाव त्यांचं नोंद झालं नाही तर पुन्हा कधी शूटिंगचा अधिकार आमच्या तालुक्यामध्ये त्यांना होणार नाही. तर ही फार मोठी बाब, महत्त्वाची बाब आहे की आम्ही सगळ्यांनी घेणं फार गरजेचं आहे. त्यासाठी हे पत्रकार बोलवलेलं आहे. पत्रकारांना नाही पक्षाच्या वतीनं वैयक्तिक आमच्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून त्यांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त प्रसिद्धी आमच्या प्रेसिडेंटच्या बद्दलची द्यावी, त्यांना विनंती करतो. सुविधा तर हे सुद्धा ह्या SIRच्या निमित्तानं अगदी बारकाईनं ह्याचे निरीक्षण केलं जाईल. पक्षाच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्याच्यावर बारीक काम करण्यासाठी आमचे प्रत्येक बूथला 3 कार्यकर्ते नेमलेले आहेत. सरकार पण त्याच्यात इन्व्हॉल्व आहे, दुसऱ्या बाकीच्या पक्षाचे लोक पण त्याच्यात इन्व्हॉल्व आहे. तर हे अगदी पूर्ण देशभर ही मोहीम चालू आहे. अगदी बारकाईनं देशाचं नागरिकत्व किंवा त्यांना ज्या काही सोयी सुविधा दिल्या जातील, डबल नाव असू नये किंवा काही नागरिक असे आहेत की जे काही त्यांना हे नसताना, काही आधार नसताना ते देशामध्ये राहत आहेत, अशा लोकांचं त्यांचं ओळखपत्र निर्माण व्हावं किंवा त्याची ओळख काय आहे ती उजेडात यावी, अशा पद्धतीचं हे जे काम आहे ते देशाच्या एकूण लोकशाहीच्या निमित्तानं अतिशय चांगली गोष्ट चालली. त्याच्यामध्ये पत्रकारांचा पण फार जिल्हा उपाध्यक्ष चालवण झालं ते खूपच आहे. शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट चंदन मनेरीकर, मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष युवा सेक्रेटरी जिल्हा मणी आणि समोर बसलेली सगळी पत्रकार मंडळी आणि तुमच्या माध्यमातून
जे बाहेर जाऊन राहिले गोव्यामध्ये असू दे, कोल्हापूर असू दे, मुसलमानचे असू दे, कुठं बी असू दे, त्यांनी मतदान आपलं गावातच करून घ्यावं. आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळींना त्यांना आम्ही विनंती करावं. त्यासाठी गोव्यातले असू दे, कुठले कोणी पण तिथं न करता आपलं मत तिथं त्यांनी ठेवा. ह्या विनंतीचा तुमच्या माध्यमातून सरकारनं हे आपलं तुमच्या मार्फत आणि प्रेक्षक माध्यमातून त्या लोकांना कळावं आणि साध्या भाषेमध्ये हे लोकांपर्यंत पोहोचलं तर लोक जागृत होतात. सरकार माध्यमातून आम्ही आमच्या सोशल मीडियाने केलो SR म्हणजे काय आणि काय तर आम्ही नुसतं आमच्या बूथ लेवलच्या बिलकुल माहिती दिलेलं आहे. कारण हे जनरल माहिती भरण्यासाठी पार्टीनं आज भूमिका घेतलेली आहे. त्यासाठी एकच विनंती आहे की सर्व ते लोक आपले जे मतदार आहेत कामासाठी गोव्याला गेले, टेम्पोरी आज नोकरीला आहेत, हॉटेलमध्ये आहेत, त्यांनी बरंच तिथं नक्कीच तिथं राहिलेले आहेत आणि तिथं घरामध्ये त्यांचा आधार कार्ड आहे तर ते वस्तू वेगळा तर त्यांचं मतदार इकडे करून ह्या दृष्टिकोनातून एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून त्यांनी इकडे घ्यावं. मतदानमध्ये यादीमध्ये फोटो एक द्यावं लागते. 2 फॉर्म असतात, ते दोन्ही फॉर्म भरावं पाहिजे. साधी गोष्ट म्हणजे जे BLO ऑफिसर होतो बरोबर येतो आणि 3 वेळा व्हिजिट करतो घराला. ते 3 वेळा आल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही जाऊन ते करून घ्यावं लागते. 2 फोटो फॉर्ममध्ये व्यवस्थित भरून काय काय डिटेल्स आपण द्यायला पाहिजे. 2002 मधला वोटर यादीमध्ये जे वडील असू दे, आई असू दे, कोणाचं त्या बेसवर आपला जे वोट काउंट होत असतात रत्ना असू दे, जुना असू दे. त्यासाठी सिंपलमध्ये एवढं सांगायचं आमच्या तालुक्यामध्ये जे बाहेर आहेत त्यांनी आपलं मतदान इथं करून घ्यावं ते आमचं कळकळ घेऊन. आणि मग येणाऱ्या मतदानामध्ये विधानसभेचं, लोकसभा असू दे, पंचायत असू दे, येणारं त्यांचं वोट नाही असं राहू नये आणि आपल्याला ते मतदान आम्हाला फायदा होणार आहे. जे भारतीय जनता पार्टीला फायदा होणार ह्या सरळ याचं सांगायचं भारतीय नुकसान होऊ नये त्या दृष्टीनं काळजी घेण्यासाठी आम्ही आज प्रेसेक बंद ठेवलेलं आहे. कमीत कमी 2000 किंवा 4000 मतदान बाहेर असता आम्ही ज्यावेळी इलेक्शन येतो त्यावेळेला त्यांना कसं राहायचं मतदान करून घ्यायचं आम्ही प्रयत्न करत असतो. तर वोटरमध्ये ह्या वेळा कसं होणार आहे, वोटरमध्ये तर त्याचा प्रश्नच येत नाही. खरं त्यांना वाचून घेण्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे. भारतीय जनता पार्टी सर्व देशमध्ये प्रयत्न आहे. त्यासाठी प्रेस लोकांचं